अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असताना असा कोणता नियम आहे जो आपण पाळला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये पाहू. आपल्याला माहीतच आहे स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर हा असतोच ही आपली संस्कृती सांगते. स्वामी समर्थांना सर्वेश्वर मानूनच आपण ही सेवा करत असतो. म्हणून स्वामी सेवा करताना काळ वेळ कुठलेच बंधन आपल्याला नसते. तरीही आपल्याला इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी सेवा ही संकल्पयुक्त करायला हवी. तर आपल्याला या सेवेमध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. स्वामी चरित्र पारायण हे संकल्पयुक्त करूनच करत असतात. किंवा तुमची काही इच्छा नाही, तुम्हाला फक्त स्वामी सेवा करायची आहे, तरी तुम्हाला हा नियम पाळायलाच हवा. ज्या घरामध्ये स्वामीचे पारायण केले जाते त्या घरात हे नियम पाळणे खूप आवश्यक आहे. जर हा नियम आपल्याच्याने पाळणे शक्य नसेल तर सारामृताचे पारायण करून काहीही उपयोग नसतो. सर्वांना माहीतच आहे. आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे सोडवायचे असतील तर आपण सारामृताचे पठण करायचे. सारामृत हा असा ग्रंथ असतो, परंतु आपण जर संकल्पयुक्त ही सेवा करत असतील तेव्हा मात्र आपण एखादा आजार बऱ्या होण्यासाठी, परीक्षेत यश मिळवण्यासाठी, फलप्राप्तीसाठी आपण ही पारायण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. विवाह जुळवण्यासाठी, तो योग्यरित्या पार पडण्यासाठी 1 दिवसाचे पारायण आपण करू शकतो. तसेच नोकरीत यश मिळवण्यासाठी, व्यवसायात यश मिळवण्यासाठी स्वामी चरित्राचे 7 दिवसाचे पारायणाचे खूप फायदे होतात. हे पारायण करत असताना ते श्रद्धापूर्वक केले पाहिजे. ही सेवा करताना संकल्पयुक्त करायची आहे. या पारायणात असे काही नियम आहेत जे आपण पाळले पाहिजे. तर हा मांसाहार हा एक सेवेत वर्ज्य मानला जातो. जर आपण मांसाहार करून एखादी सेवा करत असतील तर त्या सेवेचे फळ कधीच मिळत नाही. तुम्ही काहीही देव कितीही करा तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असाल तर मांसाहार वर्ज्य असलाच पाहिजे. बरेच जण नित्यसेवेतही सारामृताचे वाचन करतात. 3 अध्याय, 7 अध्याय किंवा दररोज 1 अध्याय असेही वाचन करू शकतो. घरामध्ये एखादी महिला दररोज पारायण करत असेल आणि घरामध्ये मांसाहार होत असेल तर त्यांनी हे पारायण करू नये. त्यामध्ये त्यांनी 1 दिवसाचे पारायण करायला हवे. तर तुम्ही गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत 1 दिवसीय पारायण पूर्ण करू शकता. तर त्या दिवशी तुम्ही मांसाहार वर्ज्य ठेवूनच हे पारायण करायचे. ज्या घरामध्ये 15 दिवसाला, महिन्याला मांसाहार होत असेल तर त्या स्त्रियांनी पारायण सकाळी लवकर करू शकता. पण ते मांसाहार बनवल्यानंतर मांसाहार करून देवघरात जायचे नाही. हा ग्रंथ खूप पवित्र असतो, त्यामुळे आपण ते पाप नाही करायचे. आपण मांसाहार प्राण्याची हत्या केलीच नाही पाहिजे, परंतु जे लोक करतात त्यांच्यासाठी हा नियम पाळला पाहिजे. तरच या गोष्टीचे फळ तुम्हाला मिळते. बऱ्याच स्त्रियांना हे पारायण करायची खूप इच्छा असते, परंतु अशा गोष्टीमुळे ही सेवा त्यांच्यापासून खूप दूर राहत असते. ज्या स्त्रियांना जमणार नाही त्यांनी स्वामीचे नामस्मरण करायचे, स्वामीचा मंत्र जप करायचा. स्वामींची ही खूप आवडती सेवा आहे. ती तुम्हाला कधीही कुठेही करता येते. देवाचे नाव घ्यायला कोणतेच बंधन नसते. तुम्ही ही कधीही करू शकता. पण तुम्हाला स्वामीचे पारायण करत असताना हा नियम पाळायलाच पाहिजे. तरच तुम्हाला पुण्य लागते. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवसाचे पारायण असेल, त्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ सारामृताचे पठण करावे लागते. जर तुम्ही 11 गुरुवार करत असाल तर तोपर्यंत तुम्ही घरात मांसाहार बनवू शकत नाही. तुमच्या घरात मांसाहार वर्ज्य ठेवायलाच पाहिजे. जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत आहात तर तुम्ही तेवढे दिवस घरात मांसाहार करायचा नाही. जोपर्यंत स्वामी समर्थ पारायणाचे वाचन पूर्ण केले होत जात नाही तोपर्यंत मांसाहार वर्ज्य ठेवायचा. आणि त्या घरातील पुरुषांनी सुद्धा हा नियम पाळायला हवा. कारण आपल्या घरातील एखादी स्त्री हे पारायण करत असेल तर आपणही त्याच कुटुंबात राहत असतो. आपल्याला घरात ही सेवा होत असेल तर कृपया आपण त्यांची काळजी घ्यावी. आपण ह्या गोष्टी करू नये. त्यामुळे त्या पारायणाचे पुण्य त्या स्त्रियांना सुद्धा लागत नाही. ह्या गोष्टी लक्षात घेऊनच स्वामी समर्थ पारायण करायला हवे. हा नियम प्रत्येक व्यक्तीला माहीत पाहिजे. त्यामुळे सेवेत मांसाहार वर्ज्य ठेवला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.